नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आजचा विषय काहीतरी खोला आहे आणि तो म्हणजे रक्षाबंधन स्पेशल आहे. तर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधनसाठी आपण बनवलेले आहे ओल्या खोबऱ्याचे नारळ, काय केलेलं आहे, लाडू बनवलेले आहे. ते सुद्धा अप्रतिम. तुम्ही गिफ्ट म्हणून द्या किंवा कसे द्या, तर तुम्ही बघून घ्या आपले लाडू कसे झाले आणि इतके इझी लाडू तुम्हाला कसे बनवायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. तर तुम्ही हा प्रसाद म्हणून सुद्धा नेऊ शकता मंदिरात, कुठं बाहेर जायचं असलं देवाला देखील. आणि हे लाडू 1 महिनाभर इझी टिकतात. फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. इतके मस्त हे लाडू होतात आणि आपल्याला दूध न वापरता हे लाडू बनवायचे आहे. एकदम सोपे आणि एकदम मस्त. आणि आता उद्या आहे रक्षाबंधन, त्यासाठी आजच मी हे लाडू बनवलेले आहे. तुम्ही देखील बनवून बघा. आज नाही बनवले तर नंतर देखील बनवून बघा. तर आपण आता करणार आहोत तर ऑप्शन. त्यासाठी काय करायचं आहे, ताट कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला सांगते. देवा घेतलेला आहे. देवा, हळदी कुंकू, राखी घेतलेली आहे, अक्षदा आणि एक सुपारी घ्यायची आहे, 1 रुपया घ्यायचा आहे, 1 रुपयाचं नाणं आणि त्यात सोन्याचं सुद्धा घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ऋतिका अथर्वचं ऑप्शन चालू आहे. ऋतिका आहे ना, तिच्या भावाला त्याला राखी बांधून घेणार आहे आणि त्यानंतर आपण बनवलेला लाडू घालणार आहे. तर तुम्ही बघा, इतका असा छोट्या मुलांचा काही मोठ्यांसाठी हा सण सगळ्यांसाठीच असतोय, लहानांपासून तर मोठ्यापर्यंत. पण लहान मुलांना खूप उत्सुकता असते अशी राखी बांधून घ्यायची आणि काहीतरी गोड खाण्याची. त्यासाठी हा आणि त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण असतोय. आणि ते बघा किती छान अशी राखी बांधून झाली आणि आता मस्तपैकी अथर्वला लाडू दिलेला आहे. आणि असा लाडू आपल्याला बनवायचा आहे. तर त्यासाठी आपण आता रेसिपीला सुरुवात करून घेतो. त्यानंतर आपण काय केलं आहे, 2 ओले नारळ घेतलेले आहे, ते सोलून घेतले. त्यानंतर आपल्याला लाडू ओरडूच्या साईने मी फोडलेले आहे, तुम्ही बाहेर देखील फोडून घेऊ शकता. त्यानंतर 2 नारळाचे काप करून घ्यायचे आहे. सगळं साहित्य काढायचं आहे. त्याचं वरचं जे ब्लॅक कलरचं आवरण आहे तेच देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. बटाट्याच्या साळीच्या साहाय्याने ते सगळे साली काढून घ्यायचे आणि ते काळ्या भाजीसाठी त्याचा वापर करायचा आहे आपल्याला ह्या खोबऱ्याचा. ते आपल्याला काही फेकून वगैरे काही द्यायचं नाही, त्याचा आपल्या काळी भाजीत देखील आपण घालू शकतो, कारण त्याच्यात खोबऱ्याचं प्रमाण आहे. तर काजू घेतलेले, बदाम घेतलेला, पिस्ता घेतलेला, 1 वाटी साखर, 2 विलायची, साजूक तूप आणि बदाम काजूचं प्रमाण बघा. ड्रायफ्रूट घालून आपल्याला हे बनवायचे आहे. पण दुधाचा थोडंसुद्धा वापर करायचा नाही, साई वगैरे काहीच टाकायचं नाही, मिल्क पावडर देखील घालायची नाही. घरगुती पद्धतीचे लाडू आहे आणि एकदम होममेड आहे. तर त्या अगोदर काय करायचं आहे, तर विलायची आपल्याला काही ठिसून घ्यायची आवश्यकता नाही, खोबऱ्यात टाकून द्यायची. आपण मिक्सरला जेव्हा बारीक करणार आहे तेव्हा विलायचीसुद्धा बारीक होणार आहे. आणि विलायची तुम्ही बारीक कट करून देखील सजावटीसाठी लाडूच्या वापरू शकता, ती देखील आपल्या काम येणार आहे. तर इतके सगळं वस्तू आपल्या कामाच्याच आहे. तर आपण साजूक तूप 2 चमचे वापरणार आहे. 1 चमचा जरी वापरलं तरी चालत, ते खाली डागू नये म्हणूनच टाकायचं आहे. आणि लाडू बनवताना काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. लाडू बनवता असताना सुकं खोबरं का घेतलेलं आहे, तर ओले आणि गिचगिचे लाडू होऊ नये म्हणून सुकं खोबरं आपण त्यामध्ये घातलेलं आहे. आणि काय होतं, आपण लाडू बनवत असतो तर लगेच खाली खोबरं लागलं जातं, त्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर 1 चमचा जास्त करणार आहोत. तर त्यामुळे आपल्या खाली लागणार नाही, लाडू करपट लागणार नाही. आणि त्याचा कलर चेंज न होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा खोबऱ्याचं मिक्सरमध्ये टाकणार आहोत त्यानंतर लगेच साखर घालणार आहोत. त्याने काय होणार आहे, तर कलरसुद्धा चेंज होणार नाही आणि लाडू एकदम रुचकर आणि मस्त होणार आहे. तर इतके आपल्या लाडूचं झटपट रेसिपी आहे. आणि मी संध्याकाळीच 6च्या नंतर हे शूट केली, एडिट केली आणि तुमच्यासोबत आजच शेअर करणार आहे, कारण उद्या रक्षाबंधन आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आज तुमचा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आज बघा, उद्या सकाळी तुम्ही लाडू हे बनवू शकता, कारण हे साहित्य कुठं आपल्याला मार्केटमध्ये आणायला जायचं गरज नाही. बदाम काजू असतात, तुम्ही पिस्ता स्किप करून टाकलात तरी चालेल. जेवढं तुमच्या घरात अवेलेबल असेल त्यात घालून तेवढं साहित्यातच तुम्ही हे लाडू बनवू शकता. पण लाडूची चव एकदम मस्त बरं का, खरंच लय भारी. तर लाडू बनवल्याच्या नंतर सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी इतके असे अप्रतिम. आणि हे लाडू तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा वापरू शकता. आज मी आता उद्या जाताना हेच लाडू घेऊन जाणार आहे माझ्या भावांसाठी. आणि तुम्ही बघा त्यांचे काय असन ते उद्या तुम्हाला तर येणारच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. आज अथर्व ऋतिकाला सुद्धा ऋतूनसुद्धा हे लाडू खाऊन बघितला, तर ऋतू म्हणली आतापर्यंत असा लाडू खाल्ला नव्हता मम्मी, इतका छान असा रुचकर लाडू तू बनवलेला आहे. तर एवढा टेस्टी लाडू आपल्याला बनवायचा होता. तर बघा आपलं एकदम मिश्रण बारीक झालेलं, किसायचे नाही, न किसता फक्त मिक्सरमध्ये वाटण बारीक करायचं आणि लगेच कढईत टाकायचं. कढईत टाकून झाल्याच्या नंतर आपलं काय करायचं आहे, तर तुम्हाला सांगते,
लगेच साखर घालायची आहे. पण आपलं सुकं खोबरं दळायचं राहिलेलं आहे. सुकं खोबरं पण बारीक होऊन द्यायचं आहे, एकदम बारीक. जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करायचं आहे. वेळ पण नाही लागत आणि पटकन परतलं जातं. आणि आपण सुकं खोबरं घातल्यामुळं ओल्या खोबऱ्यातलं पाणी एकदम पटकन शोषून जाणार आहे आणि लवकरच आपले लाडूसुद्धा सुकले जाणार आहे. तर एकदम इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि या लाडूच्या रेसिपीत नारळ पौर्णिमा नाव आहे, त्यामुळेच नारळाचे लाडू त्या केसापासून बनवलेले आहे. आपण रुचकर लाडू बनवलेले आहे, इतके स्वादिष्ट आणि इतके खमंग असे. तर जे नाव आहे त्याचीच आपण रेसिपी आज बनवलेली आहे. तर तुम्हाला सांगताना खूप असं आनंद होतो की कारण आपण हे लाडू पहिल्यांदा बनवले आणि ते पण एकदम मस्त झाले, त्यामुळे खुशी झाली. नाही तर काही काही रेसिपी खूप वेळेस ट्राय करावं लागतात तरीसुद्धा चांगल्या होत नाही. जेव्हा फायनलमध्ये ट्राय होतात त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करावं लागतात. अशा रेसिपी असतात काही काही खूप किचकट आणि त्रासदायक असतात, पण ही एकदम सोपी आणि मस्त. आता हे सगळं काही परतत होऊन आलं आहे आणि त्यानंतर आपण सर्व काही ड्रायफ्रूटची कटिंग करून घेतली. वेळीच्या साईने एकदम बारीक कटिंग करता आली आणि ते आपण आता लगेच लाडूमध्ये घालून घेतले. त्यानंतर हे सगळं काही साहित्य जे घेतलं होतं ते आपण सगळ्याचा यूज केलेला आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्या एका ताटात टाकायचं आहे. न साजूक तूप लावता हातांनाच साजूक तूप लावायची काहीच आवश्यकता नाही. त्यात अगोदरच ऑइलचं प्रमाण खूप असतं आहे त्यामुळे. आणि आता खूप असे लाडू बांधतात, छोटे साईजमध्ये बनवले तर खूप बांधतात. हे जे पेढे म्हणून सुद्धा तुम्ही खोबऱ्याचे पेढे देखील याचे होऊ शकतात, पण मी लाडू बनवलेत. आपण आपल्याकडे दोन्ही पण ऑप्शन होते, पण म्हणलं आपण लाडूच बनवू पेढे बनवता. आता आपलं साहित्य थंड करायला ठेवणार आहोत थोडंसं 5 मिनटात फॅन खाली, आणि त्यानंतर लगेचच आपण लाडू बांधायला घेणार आहोत. तर बघा तुम्ही, आता आपलं थंड मिश्रण होत आलेलं आहे आणि आपण लगेच लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत. लाडू बांधूनच्या वेळेस आपण ना त्या ड्रायफ्रूटमध्ये ठेवणार आहे ना, परत वरतून सुद्धा ड्रायफ्रूट लावून घेणार आहे. म्हणजे एकदम हेल्दीसुद्धा आहे शरीरासाठी. कुठे तुमचा घसा दुखणार नाही का कुठे तुम्हाला काही कुठलाही त्रास होणार नाही. एकदम फ्रेश आहे, एकदम घरातले आहे, त्यामुळे एकदम मस्त होणार आहे. तर बघून घ्या तुम्ही. आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता त्यावरनं आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहे आणि लगेच आपण काय करणार आहोत, लाडू वळवायला घेणार आहोत. तर बघा आधी छोटे बनवले ते, त्यानंतर म्हणलं नाही मोठे बनवला आणि ड्रायफ्रूटमध्ये ठेवून द्यायचे आहे. तर एक 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 बनवून घेणार आहोत आणि आपल्याला लावायचं असलं तर लगेच ड्रायफ्रूट लावून घेऊ, किंवा नंतर गिफ्टच्या बॉक्समध्ये ठेवताना सुद्धा आपण ड्रायफ्रूटचा लावले तरी चालेल. कारण एक एक लावताना आपल्याला वेळ जाणार आहे. आपण सगळे लाडू आधी बनवून घेऊ आणि त्यानंतर एक एक करून आपल्या त्या बॉक्समध्ये पॅक करू. आता थोडेच आपले लाडू बांधायचे राहिलेले आहे आणि आता थोडे बांधून झाले. तर आता आपण पॅकिंगचा बॉक्स दाखवते तुम्हाला. लाडू बांधून झाल्याच्या नंतर ड्रायफ्रूट वगैरे लावून झाले आहे. अगोदरच तुम्ही व्हिडिओ बघितला तर कसा वाटला आहे आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ड्रायफ्रूट आपले लावून मस्त पॅक तयार झाले. उद्या आपण आता बॉक्स घेऊन जाणार. कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की कळवा.